विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. साठेंचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा. गेले 14 मे पासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतोय. या काही आमच्या वैयक्तिक मागण्या नाही आहेत, सामान्य जनतेच्या ज्या अडचणी आहेत तेच आम्ही घेऊन बसलेलो आहे. किरकोळ बाबी आहेत, रेशन कार्ड म्हणा, जातीचे दाखले, याविषयी आम्ही गेले 25 दिवस बसलो आहे, पण अद्याप एकही शासकीय अधिकारी तिथे आला नाही किंवा या गोष्टीची दखल घेतली नाही. आज दैनिक पुढारीमध्ये सुद्धा एक पाटण तालुक्यामध्ये रेशन कार्डमध्ये चाललेला काळा बाजार आहे, तो त्यांनी छापून आला आहे. हेच आम्ही मागणी केल्या, ज्यावेळेस निवेदन दिलं त्यावेळेसपासून सांगतो आहे की सेतू कार्यालयातला भ्रष्टाचार थांबवा, महाई सेवा केंद्रामध्ये जे काय दरपत्रक आहेत त्याची दरपत्रक लावा आणि लोकांची आर्थिक लूट थांबवून वेळेत दाखले दे हे घ्या. शासन नुसतं म्हणतं की बाबा शासन आलं आपल्या दारी, पण यातली कुठलीही योजना लोकांच्या फायद्याची ठरत नाही आहे, नुसत्याच नावाला योजना. आणि सरकारी कार्यालय ज्यावेळेस येतो आम्ही कलेक्टरना भेटायला किंवा तहसीलदारांना भेटायला गेलं तर त्यांचं चालू असतं VC चालू आहे. त्या VC घेता कशाला? तुम्ही जाग्यावरती जावा, तिथे बघा काय परिस्थिती आहे आणि मग त्याच्यावरती तुम्ही आढावे घ्या आणि सरकारला दाखल करा, असं आमचं म्हणणं आहे. तर ह्या VC वगैरे जे आहे ते ह्या थोतांड आहे असं मला म्हणावंसं वाटतं. आज या ठिकाणी स्मरणपत्र द्यायला आलो आहे आम्ही की जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण राहिलं पाहिजे. मग जिल्हाधिकाऱ्यांची स्मरणशक्ती आहे का नाही हे आम्हाला बघावं लागेल, कारण का अनेक वेळा निवेदनं देतो आहे, अनेक वेळा आम्ही मोर्चे काढतो आहे, आंदोलनं करतो आहे, मात्र जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्याला सगळा जिल्हा बघतो आहे आणि आम्हीसुद्धा बघतो की जिल्हाधिकारी हा सगळ्या जिल्ह्याचा पोशिंदा आहे आणि जिल्हाधिकारी प्रश्न सोडवतील. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकही प्रश्न सोडवलेला नाही. मात्र जिल्हाधिकारी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रश्न का सोडवत नाही? मग आम्ही विरोधी पक्ष आहे म्हणून का, असा आम्हाला शंका निर्माण झाली. म्हणून आज आम्ही स्मरणपत्र देऊन आमच्या अनेक मागण्या आहेत. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे, वंचित समाजासह पारधी समाजाला जागेचं घरकुल मिळालं पाहिजे, महागाई कमी झाली, सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली पाहिजे, खाजगीकरण रद्द झालं पाहिजे, जे काय कॉन्ट्रॅक्टर पोचले जात आहेत आमदार खासदारांचे ते बंद झालं पाहिजे. मात्र जे अनेक मुद्दे घेऊन आम्ही आज स्मरणपत्र द्यायला आलो आहे. आमचं 14 मे पासून जिल्हाधिकाऱ्यासमोर बेमुदत स्वरूपाचं धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र जिल्हाधिकारी रोज येता जाता त्याला मंडप दिसतो का नाही कोणाच ठाऊक, जिल्हाधिकारी आंधळा आहे का मुका आहे मला हे काही कळलं झालं. मात्र मुख्याला आम्ही बोलायला लावतो आणि बाहेरला यायला लावतो, असली आमची संघटना आहे. मात्र त्याचा अंत पाहू नये जिल्हाधिकाऱ्यांनी. आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचं काम गेले 2 वर्ष झालं सुरू आहे आणि अण्णाभाऊंच्या पुतळ्याबाबत आम्हाला शंका निर्माण झाली. तो पुतळा चांगल्या दर्जाचा नाही, त्या पुतळ्याचं सुशोभीकरण ते जे काय चौतारा बांधलेला आहे तो चांगला नाही. मात्र तो बापट आहे, तो काय डोळे झाकून बसला आहे का हे आम्हाला या ठिकाणी वाटतंय. त्याचबरोबर तो पुतळा या ऑगस्ट जयंतीपर्यंत बसला नाही तर तो जुना पुतळा अर्धाकृती पुतळा तो तात्काळ बसवला पाहिजे अशी आमची मागणी आहे. अन्यथा बापटच्या कार्यालयासमोर सर्व संघटना घेऊन तिथं आम्हाला बापटला जाब विचारावा लागेल. बापटनं तात्काळ त्या पुतळ्याबाबत कारवाई करावी असा इशारा मी या ठिकाणी देतो.